नाही बघणार सुद्धा नाही इकडे तर हिला कवा कळणार आहे गाय गाय नवरा आलाय ही कवा समजणार आहे काय घेन गेल्यावानीच असणार ए बायको तसे ते ना हिला बायको म्हणाय सुद्धा लाज वाटती पण ही बापाने उद्योग करून ठेवलाय त्याच्यामुळे आली मला बघायची पाळी. अरे डोक्यात काय बटाटी भरलेली असतात का रे तुझ्या? काय हो? तुला गाडी आलेली कळत नाही का कानात खोटे ठोकल्यात? हा अहो तिथं बसले होते जरा पायाला लागलं होतं म्हणून. पायाला लागलं होतं आणि मग ही गाडी दिसत नव्हती काय? पायाला लागले मग डोळ्याला लागलं होतं काय? पिशा काढायची कळत नाहीत का? अरे कवर सांगायचं लाज वाटायला लागली मला सांगू सांगू. दरवाजे उघडायचे कळत आहेत का? पिशा पुढच्या दरवाज्यात असतात होय. कसं सांभाळा बाबा या बापाने उद्योग करून ठेवले. बापाला म्हणत होतो अरे नको मला ही नाही म्हणला लय चांगलंय कर. ही असलं सांभाळण्यापेक्षा एक येड सांभाळलेलं बरं. अरे निसती अशी गेन गेल्यावानी निसती बघत ही मी काय सांगतोय काय नाही कळत का? ऐकते ना काय पिशात भरायची काय ऐकून? अरे कशी सांभाळायची तुला मी? जरा मनाने काही गोष्टी कळत नाहीत का? तुम्ही गावात माझं कसली छापे आणि इथं घरी तुला शब्द कळा ना. राहिली ज्ञान गेल्यावानी उभा पाणी आण जाऊ दे टापकुनी पिशा. काय हिला किती बोललं तरी बिनलाजासारखं ऐकून घेतय. हिच्यापेक्षा संगी एक नंबर. मला तर वाटतं ह्या घरी येण्यापेक्षा आहे ना संगीच्याच घरी राहिलं पाहिजे. ह्याला काय ती संगी हा तिथं तिच्या घरी गेलं तर ह्या घरी येऊ सुद्धा वाटत नाही. काय दिसायला बी एकच नंबर. आणि ह्याच काय ते असं वाटायला लागलंय मला ही सांभाळण्यापेक्षा आहे ना. आणलं का? अहो लय पाय दुखतोय माझा. आता पायाला काय झालं एवढं? अहो घास ही वय हे किरकोळ आहे ह्याचं काय येतावा? अहो घास कापता इळा लागलाय पायावर पडलाय. अरे मग त्याला एक काम करायचं ना तिथं कुरमुडी सोळायची नाही तर टणटणीचा पाला लावायचा. त्याला काय फरक पडत होता एवढा? तुम्हाला नसलं दवाखान्यात न्यायचं तर नका नेऊ. मी माझ्या भावाकडे जाते आणि तिकडे दवाखान्यात जाते. भावाचं पुस्तक सांगायला लागली की एवढ्यात लगेच. आणि भावाकडे जाऊन काय करणार? ते दवाखान्यात नेणार आहे का? आणि याला कशाला दवाखाना लागतोय? अरे मला एक आर पार घुसलं होतं तर मी पट्टी सुद्धा नाही केली. ते असलं येळान फिरत त्याने काय होते अहो पण चालतं बी येत नाही मला नीट तरी. काय नाही चालायला कुठं जायचं तुला? असं रानातच काम करायचं आणि दुसरं काय करायचंय? कमून एवढा त्रास देता मला तुम्ही साधा दवाखान्यात सुद्धा नेत नाही. बाटल्या फ्रीज मध्ये नाही ठेवता येत काय? फ्रीज मधूनच आणली. फ्रीज मध्ये गारकच काय नाही? लाईट गेली होती. लाईट गेली होती ठेवायचा नसन पात्या उचलली चालली बोंबलत. अरे तू गावात गावाशिवाय नेण्यासारखी लायकीची सुद्धा नाही. त्याच्यामुळे ना घरात असती कायमच लाज वाटत तुला घेऊन जायची कुठं. आणि लागली मला भावाचा रोबाब सांगायला. अरे गावात जर निघालो ना तर तुला सांगतो लोक अशी थरथरा कापात यात. राम राम मालक. पिंट्या का पण पळत आलता एवढा? ते आवाज दिल्यासारखा झाला. मग तू काल काय सांगितलं तुला मी? ते गुरं सोडा. गुरं सोडाय मग घासात का गुरं सोडली होती काय काल? नाही त्यांनी आपल्याच मनातला घास खाल्ला. तुला लाज वाटत नाही का रे थोडीफार? गेन गेल्यावानी वागत हो. चुकलं मालक. कशाला? घासात मला तू सांग घास आखा करून दाळाय त्या चित्राबांनी. मग तू काय करीत होता? कमून हो त्याच्यावर एवढं वरडता. किती काम करतो तो. अरे तुला तर अक्कलच नाही अजिबात. मग एक काम कर ना त्याला सांग कुठे ठोकून घासात बांधवा चित्राब. आपल्याला तर काही अक्कल नामचीच नाही आणि ती बी तसलंच आहे. तुझं पिंट्या कोणी नाव ठेवलं होतं? तू पिंट्यासारखा आहे काय? ते माझ्या बाना. तुझ्या बापाला अक्कल होती का नव्हती थोडीफार? तुझं तोंड बघायचं तू कसं काय अवतार आहे पिंट्या ठेवलंय नाव. तुला तेवढी अक्कल आहे का त्या पिंट्यासारखी? अरे ती शेणकुराचं खायचं नीट बघ. सोडूच नको चित्राब. तू सोडण्यासारखा नाही. तू निमार्द तुझं बी ज्ञान गेलेलं आहे. मला सांगा कोटानं वाढायचे ना. चल निक बघ ते चित्राबाच. वय मालक. हा आणि तू काय करते? तू बघ इकडे माझ्या तोंडाकडे उभा राहून. दुसरं तर आपल्याला काही येत नाही. बघ तिकडे करा तुझ्या उद्योग काय असेल त्यो. याने गेलेली त्यो गडी तसलाच आणि ही बायको बी तसलीच. मला तर वाटतं ती घरी बी नको जायला. जातो संगीकडे तिथे तरी टाइमपास चांगला होईल. लय टाइम करीत येत. काय होतं गडबडीची काम असतात माया माग. आणि याने आज का उशीर लावला काय नाही संतोष भाऊनी बी?
येईन कावाची झाली वाट बघतो याची काय काम काढलंय कोणाला माहिती नाही. बरं काय होतं इथं येते मला बरं का पण लय गावात नाही आलं. अरे काय सांगतोस भाऊ काय माणूस आहे तुम्ही कावाची वाट बघतोय. चावी माझ्याकडे आणि तुम्ही गाडीत हा बसलो मग आता काय करतो बा आता येईन मग येईन आणि काय करायचं जा थोडं टायमाला येत जाणार. आता काय झालं? पेरणी होती ना पेरणीचं काम होतं. हा ट्रॅक्टर डिझेल जाऊ संपलं दे होतं. आता काय होतंय बरं का पेरणीचं काम असल्यामुळे मी आता जास्त बोलत नाही. बरं एक काम कर बस गाडी चल मला गडबडी जरा काम टायमाला नाही करीत. चल कर चालू. एक काम कर गेट लावून घे घ्या इकडून चला नीट लाव. इकडे काय बघतो जाऊ द्या. संतोष भाऊ एक काम करा इथं झाडापाशी गाडी घ्या. बरं संगीती घ्या इकडे खाली घाला. हिने लय टाइम लावला हिला का फोन केलाय मी अजून याय ना. काय आहे ना बरं का टाइम केला असं नी काय माहिती हिला बी काही गोष्टी कळत नाही हो. इथं गाडी घेऊन यायचं लवकर येता येत नाही का कवर वाट बघायच्या. आली का बर बस बस जरा आपल्याला बाहेर जायचं. अरे किती वाट पाहिली तुझी. आवरत होते मी जरा. काय आवरीत होती. हा नका बडबड करू चल. बर चला. हा ना संतोष भाऊ एक काम करा तुम्ही हा गाडी आहे ना जरा मला बोलायचं जरा ते बाकीच काय तुम्हाला सांगण्याची काय गरज आहे का. नाही. सावलीला तुम्ही थांबा. हा हा हा? चालेल. सावलीला गाडी लावा उन्हात नका ठेवा. हा 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 चल कवर तुम्ही वाट बघू बघू कटाळलो पार. इथंच बसू काय लय लांब जायचं रे. बघणार नाही ना कोणी आपल्याला. काय बघायचं बघितलं जर बघू दे काय एवढं काय नाही खाली बस चल. बस आणि पाहिलं तरी तू यासाठी काय बी अरे आमचं येड कुडं तू कुडं आणि कसं होतं आणि तू याशिवाय ना मला क्षणभर बी करमत नाही. आणि विषय असं झाला घरी का घरी गेलो ना काय ती काय बायको म्हणायची लाज वाटते रे मला तिला. मी काय म्हणते माहिती का तुम्ही ना काय करा माहिती का तुम्ही ना सारखं मलाच भेटत जा आणि घरी आहे ना कधीतरीच जात जा. कशी आयडिया. अरे मी घरी थांबलोच नाही. हा तू सांगायच्या आधी ना मी काय केलं घरी ना हा. जरा तक 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 केली आणि मग ती घरात बी नाही गेलं तशीच गाडी इकडे आणली. बरं झालं. पण ती टाइम का लागला तुला माहिती का हा. ड्रायव्हर टायमाला संतोष भाऊ आला नाही रे त्याची वाट वाढवून बघावं लागली मला. नाही तर आतापर्यंत आपण गप्पा मारून मोकळे. तुम्ही काय करता माहिती का खडसवून बोलतच नाही ह्या कामगारांना अरे. म्हणून आहे ना ते बरोबर वेळेला तुम्हाला जाऊ दे त्या फसवतात. कामगारांचा जात दिवशी सोडून काय होतं मी काम करीत नाही बायको नाही आणि मग ती करतात ना काहीतरी एवढं लय मानावं नाही घ्यायचं. पण मला सांग मी आहे ना जरा गडबडच केली रे कसली लग्नाला. बापाने ना मोकार माया मागे आहे ना मग ती येड गाड्यात घालून दिले. मग मग ते- खूप घाई होती तसं तुम्हाला. थांबलो असतो तर तू होतीस ना. पण जाऊ दे आता काय नाही तशी बी आहेस ना. मग पण तू आणि मी काय म्हणते हा. तसं पण आपल्याला लग्न करायचंच आहे ना. लग्न तर कर धोका नाही देणार तू नाही हो तुम्हाला बघा वाटतं नाही का? तर उद्योग वाढू नको. हे ना तुम्ही असं डाऊट घेतात ना माझ्यावर मग म्हणतेच नाही आवडत जा मग चालले ए, मी. नाही नाही, ऐक तसं नको करू. अरे पण मी तुझ्यासाठी काय आणलंय तुला माहिती का. काय आता काय सांगू नका थांब तू पाहिल्यावरच कळन तुला ना लगेच काय सांगतोय. अरे पण ती सरलं ना गाडीत हा? गाडी ती सरलंय मी संतोष भाऊला बोलितो त्याला घेऊन बोलितो. हा माझ्यासाठी तुझ्यासाठी काय आणलंय ती आता लगेच कशाला सांगू. हॅलो हा संतोष भाऊ हे एक काम करा ना त्या तिथे आहे ना ती खोक आहे गाडी तेवढं घेऊन या बरं टापून या लगेच या लय टाइम नका लावून. हा चालतंय. हा 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 काय झालंय तुला सांगण्याच्या आत मी लय तयारीने असतोय रे. कारण असं ना ते ना काय माहिती का जीव आहे ना हा आपलं तू जेवच प्रेम आहे आहे ना, सगळा. प्रेम. हा. अतूट प्रेम आहे म्हणून माझ्या मनात काय चाललंय ना बरोबर तुम्हाला. हा ते विसरलं होतं ध्यान करायचं ना मला गाडीत झाली ना गडबड सगळी पळापळी. बरं झालं फोन हा. केला तुम्ही. बरं मी गाडीत थांब. हा गाडीत बसा. ही संतोष भाऊ ना का अशी टिंगल करत ना संतोष भाऊ जाऊ द्या हो. काय बघू बरं, हे बघ सगळं ते पॉकेट बघ तुला काय काय लागत आहे घाल गाड्यात. काय मग अरे तुझ्यासाठी काय बी लक्ष्मी हार हा. अजून बघ ना दुसरं कानातलं. कानातले हा बायको कशी कोणात शोभली पाहिजे गावात छाप कमी कापली. आणि हे काय ते त्यो ह्यो काय म्हणते त्याला
आई त्याला म्हणलं- मंगळसूत्र मंगळसूत्र ते पण एवढ्या भारी डिझाईनचं. हा एकच नंबर. मग आणि तू काही कमी आहे का? नाही ना. अजून बी तुला काही लागेल ती मला सांगत जा. त्या आमच्या येड्याला आहे ना गळ्यात फक्त एकच आहे, हा. काही केलंच नाही. पण आणि तुझ्यासाठी काही बी मग तसं पण ह्या अंगठ्या हे गळ्यातलं पहिलं तर आहेच ना. चेन सगळं तुम्हीच तर केलंय. नाही नाही, असू दे. मग मी नाही करणार, मग कोण करणार तुला? ते पण माझ्याकडे आहे. काय कमी आहे? तुम्ही आहे ना अशीच ना माझी काळजी घेताना म्हणून मला तुम्ही खरंच खूप मला आवडता. माहिती ना काय होतंय. मला आहे ना तुझ्या शिवाय काय एक शेण करमत नाही. तुला अजून काय लागलं तरी मला सांगत जा. तुम्हाला सांगू का, मला पण तुमच्याशिवाय ना एक क्षण करमत हा नाही. ही महत्वाचं आहे. मला का वाटलं मला एकट्यालाच करमत नाही. नाही नाही असं काही नाही. एक काम कर ना, बरं चल ना आता इथं रोडच्या कडेला कवर. बरं ऐका ना, मी काय म्हणते, हा कोणी बघल पण आपल्याला. आणि तुम्हाला तर माहितीये ना माझ्या पप्पांची तब्येत बरी हा, नाही ती नाही. बी आहे. बरोबर आहे. मला त्यांच्याकडे लक्ष द्यायला जावं लागेल. बरं 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 तसं आता कर. काय करू आपण, निघू हा. आपण. हा. हा? हा, चल. नंतर भेटू परत. चालन चालन चल. आणि एक काम कर, हा. काही जरी कमी जास्त वाटलं हा. तरी मला फोन कर. चालतं. हा हा, हा तशी काय घाबरू नको. नाही, बरं चल ना, तुला गाडीत सोडतो ना. हा, का चला नको? चला चला. हॅलो, अहो कुठे आहेत तुम्ही? अहो रडते म्हणजे काय झाले? पप्पांची जास्तच तब्येत बिघडलीये माझ्या. मला त्यांना आहे ना अर्जंट दवाखान्यात न्यायचंय. हा, मला पैशांची गरज आहे, थोडी कमी पडतायत. संतोष भाऊला पाठवता का? बर बर, हा चालेल, पाठवा. चालेल, सगळं पाठवा. हा हा. काय झालंय, हिनी बी असा अचानक फोन केलाय ना. काही भावात म्हणली म्हाताऱ्याचं दुखायला लागलंय. पण आता ह्याला संतोष भाऊला फोन केलाय. संतोष भाऊ का टायमावर आलाय गाई गाई, असं काहीच नाही. कवर वाट बघायची, कवर वाट बघणार आपण. पण चला आता बोला. संतोष भाऊ कवा तरी टायमावर येत जा. मी कवा फोन केलाय? हो जाता तुम्ही म्हणले गाडी सर्व्हिसिंगला टाका. म्हणलोय, पण झालंय काय तुम्हाला माहिती का? संगीत आलाय अर्जंट मध्ये फोन. तिच्याकडून म्हाताऱ्याचं दुखायला लागले, तिला लागले पैसे लागत आहेत. पण एवढी कॅश काय माझ्याकडे नाही. मग तुम्ही एक काम करा, मी सांगन तसं करा. बघा ही ना, मला काय होते, गावात कोणी जर पाहिलं ना, हे कुठं चाललाय मोडा दुनिया घरी करण्यापेक्षा कळायला. घरी बी उद्योग वाढन. तेव्हा तुम्ही काय करा, ही घेऊन जा, याचे काय पैसे येते ते तिला देऊन टाका. काय होतं, सोनं माणसापेक्षा महत्वाचं नसते. बरोबर आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बरं आपण पहिल्यापासून जीव लावलेला आहे, मग काय करता याला? आज ना उद्या करता येईल परत. सोनं परत पण करता ते येईल. माणूस वाचलं पाहिजे. माणूस आणि तुम्ही वाचला जा पाहिजे. आणि हे करा आपलं ती सोनार तिथं देऊन टाका आणि त्याचे पैसे काय येते ते तिला द्या. चालेल. हा, आणि काय अडचण आली तुम्हाला फोन करा. हा हा, कारण याचं आहे ना नंबर बिंबर आहे तिथं सगळं. चालेल. हा तुमचं नाव सांगितलं काय ते? चालन चालन, या चालेल. जाऊन. हा, हा जात जातो. हा. काय होतंय आता, हिच्या म्हाताऱ्याला काय नाही झालं पाहिजे बरं का. वाचलं म्हणजे लय झालं. सोनं आज ना उद्या भेटते, पण माणूस महत्वाचं आहे. चला जाते, करीन संतोष भाऊ बरोबर. काय बरं आहे का काय का तू सांग. काय केलं संतोष भाऊ तुम्ही? दिले ना पैसे? दिले ना? हा. बरं झालं. काय म्हणली? काय नाही. बरं आहे तिच्या बापाच? बरं आहे. हा बरं आहे आता. बरं आहे ना? हा. मग बरं झालं. त्यामध्ये काय होतं, काही गोष्टी ना लई नसतो विचार करायचा याच्यात. हा. प्रेम म्हणजे यार वाईटच असते. बरं काय होतं, आज लय सोनं करून जमणार आहे का? ती बी कमी नाही, सोन्यापेक्षा बी ती चांगली आहे ना. आणि हा. पैसे दिले लगेच ऑपरेशनला घेतलं. हा. हा. मग काय अडचणच नाही राहिली. हम्म. हे, आता कुठे जाणार आहे ती? एवढी साथ करतोय काय मी. राजे भाऊ, काय म्हणतो महेश? काय करता तुम्ही इकडं? काय नाही काय चाललंय नियोजन इकडं? इथं का? हा? इथं काय होतं, थोडं झाडाचं बघत होतो. हा, हा. पाणी बिणी ऐकायचं, सकाळच पाऊस झालेला आहे. हा, हा. तुम्ही एक काम करा हा. ना, त्या निल्या काम नीट करतोय का बघा. बरं हा. चालेल. नाही निल्याच आलं बा माया तोंडात ते पिंटी आहे. पिंटी आहे ते हा. काय माय आहे ना, सध्या गणगण तुम्हाला माहिती ना कशाची गणगण आहे माया माग, हा. तो गोळ होतो माया. निल्या सुट्ट्यावर आहे, पिंट्या बघा. हा पिंट्याला आणि त्यात जरा हा. घ्या त्याला जरा. काय म्हणत होता तो? काय नाही म्हणलं, कसलं चालू आहे तुमचं लेम्पला कलन? आता तुला माहित नाही वैरे. हा? अरे तू आहे शेजारीचे ना, आणि त्याचं काय तुला सांग का, तसं तर माहित झालं सारखंच आहे आता. ते काय आता थोडं कसं झालंय, आता आहे ना तिच्या बापाच दुखत आहे, त्याच्यामुळे जरा थांबलोय. एवढ्या 2 दिवसात कार्यक्रम. आता का? घरी आणलं की लगेच कार्यक्रम. अरे वा. हा.
मग लग्न कधी पण एवढ्या 2 दिवसात होऊन जाईल. 2 दिवसात हा, हा, लग्न मग. अरे बापले मग लय fast आहे. चांगलं नियोजन. अरे माणूस कसा आहे? मी मस्त कपली घेतो हा मग हा. तुमच्या लग्नामध्ये नाही, नाही, घे, घे. एकदम थाप मध्ये येईन मी हा. हा छाप मध्ये आहे चांगला. हा. का पण आलता तू इकडे? हे तर आपलं बोलायला आलतो तुमच्यासोबत असं होतं. हा, आता चालतो तुमच्याकडे भेटायला असं होतं काय? हा, हा, बर हा. मी काय बोलतो मग आता काय बोलतो? आम्हाला आहे ना 1000 रुपये भेटन का 1000 रुपये. हा. काय ते आता कसं झालं तुला सांग का? हम्म. आता सध्या माझ्याकडे काही नाही राहिलं. तुम्हाला सांगितलं म्हणजे मला माहिती भेटून जातात मला लगेच पैसे हा, हा. हा. एक काम कर, एवढे 200 राहिलेले. 2 ते सगळा मोकळा झालोय, कोणाला म्हणू नको. सगळं तिकडं. अरे हा हा. तू नको गेला असू दे. हा. काय नाही ते काय करायचं तुला पंचायती वाचून एवढं? नाही तुमची मलदी सांगायचं सांगा नाही सांगायचं नका सांगू माझं काय जात आहे तुला म्हणून सांगतो, कोणाला म्हणू नको काही. काय सगळं संपलेलं आहे माझ्याकडचं, आता काहीच नाही राहिले, फक्त तेवढीच राहिलेली. कोणाला दिली? हा तीच तिला दिलेली. आपले चांगलीच मदत आलोय मग हा. हा. आमच्या नवीन वहिनी ती हा. तेवढं 200 काय करतो? ठीक आहे सध्या बोलतो भागवतो हा, बरं लग्न सध्या- झालं अजून देते हा. तुम्ही 5000 रुपये आहे ना हा, बघतो. हा. हा. अजून 4-5 हजार रुपये घेऊन जा, लग्न हा. झालं वा. हा. चालन चालन येऊ का हा. चला येतो बरोबर ये. आईला गडी तर यायची तरच येऊ. काय माणूस आहे बाई, दिवसभर घरी राहत नाही, नुसता बाहेर पडतो. काय आपलं नशीबच फुटकं आहे. आई बापाने दिलं आपल्याला मोठं घर करून. काय रे काय करतो इकडं? काही नाही. ते जनावराला पाणी पाजलं का? हा पाणी पाजलं. आलो होतो सहज, थोडं म्हटलं तुमची बडबड ऐकली. काय म्हटलं बाबा काय नाही ते विचारावं. नशीब फुटकं माझं आणि हम्म. माझ्या संग तू बोलणे खातो. हा आता चालायचं. मालकांचे बोलणे म्हणजे मनाला लय लागून नाही घेत, तर पण काय? होय हम्म. मालक आजकाल घरी नाही थांबत, लयच बाहेर तेच तर असतात. डोक्याला टेन्शन आहे, ते घरी नाही थांबत. अरे किती आपण बोला काय करा ते काय तुझं बघितलंय आपल्याला बोलायची सुरानी नाही. हा अरे माझे आई बापा गरीब पडले, त्यांचं तर काही चालतच नाही इथं. त्यांनी मोठं घर बघून दिलं. काय करतोय मोठ्या घराला एखादा गरीबाचा नवरा करून दिला असतं तर खुरपून सुखाने खाल्लं असतं ते सगळं. हा तू तर बघतो किती मालक फसकवतो बोलवतो. हाय का उलसक शब्द तरी बोलायचं काही ताकद? हा लय वाईट वाटतं. लयच वाईट म्हणजे पण, लयच वाईट आहे. मी तरी काय करणार, मी पडलो नोकर माणूस. मला पण वाईट वाटतं, पण लहान तोंडी मोठा घास मला नाही घेता येत. खरं आहे म्हणून- तुझं. त्यांना कोण समजून सांगणार आहे? त्यांच्या पुढे कोणाची बोलायचीच ताकद नाहीये. हम्म. आपण काय करणार आहेत आता? जाऊ दे आपलं गवत आणि ते घेऊन जा जनावराला. मी तर थोडं इथं काढीत बसते, माझं घरी मन नाही लागत. थोडं काम करते इकडच. तर मी म्हणत होतो, काय तिच्या अंगाला हात लावून ही उद्योग चालू केलेत काय? तसं नाही मालक. लाज वाटाय पाहिजे फिरते तुझ्या लय विश्वास होता माझा. नाही नाही, तुमचा गैरसमज तुला लाज होतोय. नाही वाटत काही? अहो तसं काय नाही. हात पुढे लावित होता तुला. अहो तो बोलत होता माझ्या संग. हा. गडी एक लक्षात घेतो. अहो त्याला गवत नाही आला चालला मी होता घरी तो. थांबत नाही म्हणजे याचा फायदा याकडे घ्यायला लागली का? अहो तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय. गैरसमज करून घेतोय. होय तुला वाटत नाही तू खोटं बोलती म्हणून? अहो तसं काही नाहीये. एवढी चिकटून बसायचं काय कारण आहे याचं? तसं नाही अहो मा- माझ्या भावासारखा आहे तो, तुम्ही काही पण हा. कसं म्हणता हो? भावासारखा आहे आणि तू असं काय करीत होता तुला? अहो ते सांगत होता तुमचं तर सांगत होता तो. लाज धरा, मी बळच सांभाळतोय तुला. माझ्या डोक्यात घुसू नको. तसं नाही मालक. काही पण नका म्हणू. बाई माझ्या कसे कसे तसं नाही मालक. कसं बसलं? ऐका कसं? ऐक. तिच्या मालक, अंगावर नाही होतं ना? मालक. तसं नाही मालक. मी बहिणीसारखी आहे माझ्या. मी फक्त कसं दोन- होतं? अहो, कसं नाही? अहो, मालक नाही कसं मालक. होतं? अहो, मग असं होतं काय? हा? अहो, नाही मालक. लाज तुम्ही वाटाय गै- पाहिजे. अहो, नका हो, मारू त्याला, अहो. गैरसमज होतोय मालक. गैरसमज होते हो तुला. अहो मालक. तुला माहित नाही मी गावात गेलेला माणूस नाही. अहो. तुझी चटणी करून खाई ना. अहो मला- पण नाही हो, तो गवत न्यायला आला नाही म्हणजे होता. काय? अहो, तू लागली की म्हणते, अहो, मालक नाही. इकडे वावरात अहो, मी गवत काढायला आले, घरात बसून करमत नव्हतं म्हणून त्याला म्हणलं गायला गवत घेऊन जा. हा. माझ्या डोक्यात जाऊ नको बरं का, तुला सांगतोय सविस्तर. माझा फायदा घ्यायचं काम करायचं नाही. नाही मला फायदा कोणीच घेत नाही. तुमचा गैरसमज होते. हे गवत उपटून गुराढोरांना घालायला आम्ही हे असं- करत असं- होतो. कळलं ना मला, ती गवतच उपटीत होता ना तुम्ही. हो हा हा. अहो तुला कामावर थांबायचंय का? हो मला कामावर थांबायचंय. विषय असा आहे की ही माझ्या बहिणीसारखी आहे. अहो माफ करा मालक.
अहो मालकीन बाई येते माझ्या आईसारख्या आहेत. माझ्या मनात तसा विचार सुद्धा यायचा नाही. असं नाही ना, असं नाही. मला लागला का तू काय ही करायला वळायला? तुला सांगतो, तू हाय तिथं तुझं बघ तुम्ही. इथं थांबायचं नाही. अहो लगेच असं काय निघायचं. करता तुम्ही? असं नाही तसं नाही. मी जी पाहिलंय ती खरंय. अहो हा. तुम्ही काही नका म्हणू. तू मला निघ इथून. मला फसवाय निघाले तर इथं इथं. तू घरी चल, तुला खोलीत घालून कार्यक्रम लावतो. मला चल, निघ. तसं- बघ बघ होते तिकडे. इथं मला शिकवायला लागला काय? मला शिकवायला एवढं सोपं आहे. असं कोणावर नको देवा आळ आणू रे बाबा. एवढं चांगलं असताना माझ्यावर आळ घेतला. हाय बापा गरीब आहेत म्हणून काही पण सहन करावं लागत. आता तर इथं येतच नाही मी. असं काय कामाची एवढी श्रीमंती, आपल्या जीवाला जर सुख नाही तर कशाला आहे. राहू सुद्धा वाटत आता या घरात. कशाला राहायचं? आपल्या चरित्र्यावर संशय घेतला म्हणल्यावर कशाला थांबायचं इथं. हिला काय टाइम आलाय बघ. भांडे शिवाय आता काय इलाज नाही आता. काय अरे काय होतास तू? अरे काय झालास तू? अरे वेड्या वायाला गेलास तू. इलाज नाही आता. काय डॅशिंग होती, भांडी घासायची आणि हे जुनी जोडीदार माझीच मला पंचायत. ती बोंबलत येतात आणि मला नीट याय ना. त्यांचे 2-4 जणांचा स्वयंपाक करावा लागलाय. म्हणजे आता काय इलाज नाही. आईला पण आता असं कवर करायचं बघ. माझीच पंचायत आणि जोडीदार येऊन आम्हाला जेवण करण दुनिया करण. मलाच माझं जमाना तर नसताना कुठं वाढ ठेवी. काय लाटे भाऊ काय नाही काय नाही काय नाही काय नाही. हे काय चाललंय? भाजी घाशी तू माया. अयो आता कसं काय दिवस आले तुमच्यावर? माया दिवस असे आल्यात. संगीचा 15 दिवस जर फोनच लागत नाही. बायको गेली. 15 दिवस झाला? हा अहो तिथं लग्न झालं. काय हा ती गेली पळून. पळून गेली? हा ती पळून जाऊन लग्न केलं तिने. लग्न केलं? हा आता 15 दिवस झाले तर बरोबर तिला. अरे माया मी तिच्यासाठी काय नाही केलं. ते तर माहितीये मला. आणि काय काय केलं? खरं खरं प्रेम केलं तर रे मी. हा ना. कसला धोका दिलाय जबर. तिने दिला का तुम्ही? तिने दिलाय. हा का? माय खरं आहे. हा. मग आता नाही काय सांगितलं. नाही आता गेली पळून. आता जाऊन द्या. म्हणजे- आता ते विचार बोलून द्या तुम्ही. माय हिने नुसतं पैशासाठी प्रेम केलं तर काय रे माया. हा. अहो मी तुम्हाला सांगणार होतो पण प्रॉब्लेम काय आहे तुम्ही लई गेले झालते तिच्या नादात. तिथे आधी आपण लपले झालेले. हा? हा भरपूर लपले बाप मुलगी ती लई. त्याच्या आधी तिथे लपले होते. तुम्ही तिथला नंबर होता तिथला माहिती का तुम्हाला? 3रा नंबर. हा. आणि मग माया मला आता सांगतो काय तू सगळं गेल्या माय. अहो, मला वाटलं तुमच्यासोबत कलंक खलपले पण तुम्हाला पण तोंड लावून दिला तिने. तरी माय मला सांगायचं ना का. जाऊन द्या आता. आता मग हाय ना वहिनी आहेत ना. कशाची वहिनी गेली. गेल्या आता. आणि मग ही काय नाही भांडीन बिंडी. आणि अरे कधी न येणारे जोडीदार ती येतात. आम्हाला ही कर ना आम्हाला ती कर. माझीच पंचायत चालली. हा ना? माय आता काय करू रे. अरे काय दिवस आलेत बघ ना तू. लय वाईट दिवस झाले. त्या दिवशी शेवटचे 200 तुला दिली होती मी. मी तर अजून मागायला आलतो. थोडेफार भेटले असते तर. कपडे काढून देऊ का? नाही जाऊन द्या आता. अपेक्षा गेली निघून. दुसरं नाही राहिलं माय काय नाही. बघूनच अपेक्षा सुटली. आता आता मी निघून जातो मग. नाही, काय करू रे. आता काय करा तुम्ही. आता तुमच्या बायकोला बोलून घ्या तुम्ही गोली. बायको काय रे बायको मी हानमार करून लावली. मग आता प्रेमात बोलवा ना. अहो थांब माय. बहिणीला समजूत झाले. तुम्ही बोलवलं ना येतील त्या. बोलवा एकदा प्रयत्न तर त्याला. मी एक डोकं लावतो माया. हा. मी ना ह्यो किस्सा सगळा सरपंचाला सांग. हा हे चांगलं काम आहे. कारण- पण त्यांना सांगा ते नाही का बोलून आणून टाकतात. ते थोडं समजूतदारपणाने घेतील. माया मी जर गावात चाललो ना लोक थरथरा कापायची. माझी काय अवस्था झाली. हा मग तुला काय सांगू. माया एवढा पस्तावा यायला लागलाय मला. तू एक काम कर तू जा आता. मी काय करायचे ना म्हटलं मी बघत ठीक आता. आहे, मी जातो. हा, तू जा. तुम्ही थांबायला स्वतःला. मी ना सरपंचाला अख्खा किस्सा सांगतो. सरपंचच फक्त माया कायवरी माणूस गावात. आता माया कायवर काय कोणी घेणार नाही. माझ्यासारखा खडूस बी कोणी नव्हता. फक्त समजून घ्या त्यानं. फक्त सरपंच सांगतो तुम्ही सगळं त्यांना. बोलावलंय सरपंचाला. सरपंच येत्यान बरं का. येते. राम राम. सरपंच.
काय राजा भाऊ फोन केला होता बोलून अहो घेतो फोन असा केलाय सरपंच. हे लईच राडा पडलं राव, आता कपडे काय बिपडे झालंय ते. सरपंच, हा. बायको असली होती आवरीती वगैरे, आणि मग कुठे गेले ते? बायको गेली तिकडे, मी हानमार केली, गेली ना बायको. अरे बापरे, कधी? चांगले 15 दिवस झाले. बर का बरं? आता सरपंच खराच किस्सा आणि सांगतो हे तुम्हाला. कपडे काय आता घातले ही राजा भाऊ? अवस्था बिघडली फार माझी. काय झालं? सरपंच रुपया नाही राहिला. का? हा झालं काय हा. तुम्हाला सांगी माहिती? ते लफडं मला सांगितलंय, हा माया भेटला होता मला, भेटला होता ना, भेटला होता. सांगितलं त्यांचं. हा सांगितलंय त्याने मला सगळं. अहो, पण काय राव तुम्ही काय कोणाच्या नाही लागला, तिने आधी 2-3 पोरांना फसवलंय, लुबाडलंय. आणि सरपंच मायाने मला हे पण सांगितलंय, मग तिचं लग्न झालं एका पोरावर पळून गेली, तिकडे लग्न केलं तिने. म्हणलं माया मला 15 मला दिवस सगळा किस्सा सांगितलाय. काय तुम्हाला काय तुमचं राणीमान, काय तुमचं हे ते डाग दागिने कुठे सगळे गेले सरपंच तिकडे, सगळं गेलं? सगळे गेले, काहीच नाही राहिलं. म्हणजे काय केलं, तिला दिलं काय? तिला ती म्हणली माझ्या बापा दुखत आहे, माझ्या डागन अंगठ्यान बिंगठ्यान मोडून तिला देऊन टाकलं. कशाचा बाप टाकाटक गाडीवर फिरवतोय तिचा? हा? हा. म्हणजे हे निवळ पैशासाठी केलं. तुम्ही त्यांच्या घरी कधी नाही गेले का? घरी काय गेलोय मी तिच्या? नाही? नाही घरी नाही गेलो का. तुम्हाला पैशासाठीच केलं बाईक काय? अहो पण सरपंच आणि त्याच्यावरून भांडणं केली काय बायको बरोबर? मग काय आता मला काय वाटायचं बा, आपली बायको आहे, ती दम ती दम. आता तुम्हाला माहिती बोलणं रगिलवाणी कार्यक्रम होता. तिच्या बरोबर लग्न करायला ठरलं होतं का? लग्नच ठरलं होतं. ती म्हणली बापाला दवाखान्यातून आणलं ना, 2 दिवसात तर लग्न आपलं. बरं झालं. कशाचं आता काय? लग्न? आता आता काय कुठं करणार? गेली आणि काय गेली तिच्या आता- बापाला पत्त्या नाही माहिती का तुम्हाला? नाही होय. हा हा. बरं अवघड तिचं झालं. जाऊ द्या सरपंच, पण आता मला एक म्हणायचं आहे राव तुम्हाला, हो. की माहिती बायको तरी कस तरी आणणार. मग आता मला जायला काय तिथं नाक नाही. कसं आहे माहितीये का, मी आलो तिथं लग्नाला, ती माणसं चांगली आहेत. हा. तुमच्या लग्नाला हा, होतो हा, ना नाही मी. नाही माणसं चांगली हा, पण माणसं दुसरं चांगली गेलं पण- परत एक दोनदा गाठी भेटी झालत्या आमच्या. हा. तुमच्याकडे आलती त्यावेळेस, हा 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 हा. मुलीकडे आले हा, गाठी बरोबर. भेटी झालत्या. म्हणजे माझे संबंध चांगले आहेत, पण आता तुम्ही हानमार करून पाठवलं, ही अशी परिस्थिती झाली. तुमची बायको लय गरीब आणि माणसं लय गरीब नाही, आहेत नाही, पण ते. बायको लई सोन्यासारखी होती, हा. पण मी काय करायचं मग? सोन्यासाठी नाही, त्याची गरिबी परिस्थिती. अहो ती पण तीच झालं ना, मी श्रीमंत. हम्म. आणि मला वाटायचं ही गरीबी, ही काय करणार आहे, ही काय करणार आहे. दिली ना साथ तिकडे मी सगळी. अवघड आहे. मग आता मी काय करायला पाहिजे तुमचं आता म्हणणं? तुम्ही माझ्यासाठी एवढंच करा. फक्त तुम्हाला माहिती आहे गावात काय माझ्यासाठी कोणी करू शकत नाही. हम्म. फक्त तुम्ही तुमच्या कारभार घेऊ शकता. स्वभावामुळे तुमच्याकडे कोणी येतही नाही जातही नाही. 15 दिवस झाले गावाचं तोंडच नाही पाहिलं. नाही? अशा अवस्थेत बघा आता काय. बरोबर. आणि मग काय करा, तुम्हाला कसं करता येईल तुमच्या पद्धतीने करा, पण तेवढं बायको आणून घाला, काही करा. आणि माझ्या काय झाले, माझ्या गाडीत नाही पेट्रोल. माझी गाडी नाही वाटलंच तर गाडी घेऊन या माझ्यासाठी. तुम्हाला मी पैसे देईन पेट्रोलचे, पण तो आता सध्या काय तुम्ही- गरज आहे राव, तुम्ही माझे मतदार आहेत, हा, मी नाही. कसे काय पैसे घेईल तुमच्याकडून? पण आता काय झाले हा. सर, पण मी जहागिरी जाऊन दिली पण फुगिरी नाही जाऊन दिली. हा. त्याच्यामुळे कुठं आता माझी गाडी तिकडे मळ्यात लावलेली नाही आहे. माझी नाही माझी. जातो पेट्रोल टाकतो. हा. हा? जातो. तेवढं ऐकलं करा तर ठीक आहे, मी प्रयत्न करतो 100% नाही नाही प्रयत्न सर, पण करतो. वाया पडतो. पण पण हा नाही, पण हे काय काही राव, करावं. पुढं काही तक्रार आली नाही पाहिजे. आता नाही येणार सरपंच ते याच्यात. माणसं गरीब आहेत, हा मजुरी करून खाणारे माणसं आहेत ते. बरोबर आहे. आलं का लक्षात? पण ती किंमत मला नाही राहिली. हा. आणि तुम्ही काय करायचं, पुन्हा दुःख देणे नाही, पुन्हा माझ्याकडे तक्रार आली नाही पाहिजे. नाही माझ्या एवढं वाईट नाही, मी ठोकून काढीन. मी नाही म्हणणार राजेभाऊ येईन काय. पक्की चिरली राव आता काय, आता तो डिरिंग करायला लक्षात आलं ना, मी का माझं पारा चढल्यावर काय करतो मी. तुमच्या पुढे नाही. हा. मग आपल्याकडे तसं चखर बखर चालणार नाही. बरं तुम्हाला काय करायची माझी सगळी मान्यता तुम्हाला, मग काय सांगू अजून. मला हा तिला त्रास नाही नाही देणार तुमच्या शब्दात. आणतो मी. बरं हं? आणा बा, तेवढं करा त्या माझ्या. गाडीची चावी द्या. हा गाडीची चावी गाडीलाच आहे. गाडीला हा गाडीलाच आहे. काय चालेल, तिच्या जातो. पेट्रोलच नाही. अहो सर, पण ती बळच पंपापर्यंत जाईल. बरं. गाडीची चावी जाईन ना, पंपापर्यंत जाईन ना. पंपापर्यंत जाईल. टाकतो मी काय पेट्रोल. अडचण- हा, चालेल. टाका. हा. येतो घेऊन. तेवढं करा माझ्यासाठी बुवा. चालेल. पाया पडतो सर. नाही नाही काय काय होतंय? आणतो 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 हा. काय काळजी हा. नको. आलो बा एकदाचे. हा, तर तुमच्या बोलण्यावर आले मी. हा. माझ्या बोलण्यावर म्हणजे काळजीच नाही करायची, त्याला ठोकून अहो टाकून घेतलाय येण्याच्या आधी. लायकीचेच नाही राहिले ते. नाही नाही त्याला ठोकून टाकून घेतलाय, म्हणलं मी ठोकीन धरून. हा त्याला त्रास दिला तर. आलं का लक्षात? काय सांगा काय म्हणलं तुम्हाला, माहिती एवढे हाल केले का त्यांनी. राजा भाऊला, आपल्या एवढं वाईट नाही म्हणलं, त्याला माहिती आहे माझा स्वभाव. जर का त्रास दिला तर लय ठोकीन म्हणलं धरून. मला तर यायचंच नव्हतं, खरं तुमचा मान राखून आलेलं आहे. इतका त्यांनी छळ केलेला आहे का इच्छाच नाही परत या घरी यायची. नाही काही नाही, मी होईन आता सुधारण. सरपंच गडी झोपला काय नाही तर? आणि हे कुठे गेले? येस गडी येस. पुढे राहू दे. ह्या अशा अवतारात असं झालंय आता. बघ उठवा बरं त्यांना आता. काय हो राजा भाऊ. हो सरपंच
मी तर गोरायला लागलो एकटा चालू मी. एकटाच नाही आली नाही नाही ती म्हणली मला नाही यायचं. का हो? आता एवढा त्रास दिला म्हटलं कसं काही. तुम्हाला म्हणलं होतं ना काहीतरी डोकं लावा काय काय नाही. नाही येत काय नाही येत. आता असे हाताने जुने भांडे करा. काढावं लागत काय आता? अरे राजा शेवटी बायको ती बायकोच असती. तिला सगळी कहाणी सांगितली मी. हा. हा ते बघ पाहिलं का. आज जर पाहायची काय त्यांना बघ. त्यांचा अवतार पहा त्यांनी तुझा हाताने अवतार अवतार केला. बघ तुझ्या गळ्यातले डागडागिने कसे होते काय होते. आणि तिच्या भावाची जमीन हा. हायवे मध्ये गेली 1.5 कोटी भेटले. हा बहिणीला 75 लाख देत. ती म्हटली मला एवढे नको. त्याने बरोबर 50 लाख तिला डागडागिने तिच्या नावावर टाकलेत. 50 लाख डागडागिने बघ ती बायकोच्या काही. भिकाऱ्याशिवाय बोलत नव्हते हे मला. आणि आता यांचे आज हवा बघा ना आता दागिने ते बघा. भिकारी कोण आहे आता. तुम्हीच बघा आता सरपंच काय यांना काय बोलावं आता इच्छा राजा. काही शब्दच नाही. अरे दिवस बदलतेत माणसाचे. हा पण तुझे दिवस हाताने नाही माझ्या हाताने आले हाताने हाताने. हा लयच तुला गरबण लयच ठेव आता. पण काय? सरपंच कुठे गेली लय ती? नुसता हेच करायचा. छम्मक छल्लो कुठे गेली यांची? सांगितलं ना मी तुला. गेली पळून लग्न केलंय तिने. आशाला असंच असतं घरी हा. बायकोला इज्जत नाही दिली ना असंच होत असतं. असंच होतंय. सरपंच तसं मी लई चुकलो आता मी सांगितलंय राजा तिला जर त्रास दिला नाही हा, द्या तर एवढा रिटीन आणि रेटायचं नाही तिला. पण ती परत मी सोडायची बोली केलेली. मी सोडीन पुन्हा आयुष्यात हा बायको म्हणून म्हणायचं नाही. माझ्याकडून चुकी होणार नाही. नाही ना बायको नक्की. बायको ती बायकोच असते हो. तिला माफी मागायची. बाबा माझ्याकडून चुकले अहो, माफ पण कर तुमचं बघ. माझी तुम्हाला कळालं. लायकी नाही तुझी माफी मागण्याच्या लायकीचा माणूस मी नाही. कारण मला माहिती आहे मी किती त्रास दिलाय तुला. पण तरी सुद्धा तुला माफ मोकळ्या मनाने करता आलं तर कर. जाऊ, मग. नाही तर म्हणन ती माफ- तुझं मी ऐका. जाऊ. माफीची गरजच नाही हो. पण यांना जेव्हा मी सांगत होते तेव्हा काही कळत नव्हतं. हम्म. ते एक धुंदी होती भूत- ना. हा, धुंदी. डोळ्यावर धुंदी होती पडदा होता. सरपंच बायकोची किंमत मला नाही कळली. लायकी नाही म्हणे बायको तुझी बायको माझी. असते. आता आहे ना ऐक ना तुझ्या नावावर 50 लाख भावाने टाकलेत ना. मी सांगतो परत राजा कर सोनं त्याला परत कर. जाऊ दे तू कर बर का मोठ्या मनाने. पण परत कोणी गावात खाणायला नको. 15 दिवस झाले गावात नाही गेला. माझ्या डोळ्यात पाणी. अशी परिस्थिती. आलं का लक्षात. परत आहे तसा तुझा नवरा राजा. पण ते फुगीरपणा ते सगळं सोडून द्यायचं. सोडून पण द्यायचं. त्या पोरीकडे कोणत्या बाईकडे नजर वर करून सुद्धा बघायचं नाही. सरपंच माझ्या आयुष्यात मंगल करशील ना. हो. हा कर डाग पहिल्यासारखं तुम्हाला राजा मी कर. एक सांगतो माझ्या आयुष्यात बाईच्या तोंडाकडे काय काय बघायचं इथून पुढे. तेवढं करायचं. हं? कारण मला चालतंय. लई माझे ही गाडीची चावी पेट्रोल टाकायला पैसे नव्हते. मी पेट्रोल टाकले सांगितलं ना तुला. हं? येऊ का मी. हो. हा बरं सरपंच काही त्रास देणार नाही हा अजिबात नाही करायचं. बरं या तुम्ही. हो चुकलंय माझ्याकडून. पण नको बाई लई म्हणावं नको घेऊ. हो इथून पुढे ना तुला एक शब्दाने बी दुखावणार नाही. आणि तू म्हणशील ती काम मी करीन. आता करणारच ना कारण आता तुमच्याकडे काहीच राहिलं नाही. अरे, शेवटी तो तर समजून घेतलंय ना. असंच आयुष्यभर घे इथून पुढे कसली चुकी मी करणार नाही. अहो बायकोच समजून घेत असते प्रेयसी नसते समजून घेत. अरे ती जर कळालं असतं तर ही दिवस माझ्यावर नसते आले. चला चल